जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र. आज आपल्यासोबत आहेत बचिंद्र म्हात्रे दादूस. आपल्याला दोन शब्द सांगतात. जे आंदोलन कॅन्सल केलं त्याच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे काका. खरं म्हणजे फार दुःखाची बाब आहे. काय झालं, मी कधी रिक्षावाल्यांचा व्हॉट्सअप बघत नाही, पण आत्ताच चेक केला तर बघतो तर आंदोलन बोलते मागे घेतलं. तर का, तो वरिष्ठ पोलिसांनी बोलवलं होतं. अरे पण आपण रितसर जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना, वसई नगरपालिका आयुक्तांना आणि PWDच्या साहेबांना देखील पत्रव्यवहार करून ही तारीख निश्चित केली होती. आज खड्ड्यामुळे किती लोकांचं नुकसान झालं, किती लोक अपंग झाले, किती गाड्यांचं नुकसान झालं, किती रात्री ॲक्सिडेंट. मग याचं तुम्हाला सुखदुःख काहीच नाही. अरे आंदोलन मागे घेताना कमीत कमी कमिटीला तरी सांगायचं होतं की या लोकांना आम्ही विचार करून नंतर आंदोलन मागे घेऊ. तुम्ही डायरेक्ट आंदोलन मागे केलं म्हणजे हे तुम्हाला तरी कोणीतरी कान फुकल्यासारखं झालं आहे. कुठल्या तरी आमदार खासदाराचा तुम्हाला फोन आला असेल, मग काय निमित्त का आम्ही भाजपवाल्यांनी रस्ता बनवायला लावला हे दाखवून देण्याकरता हे आंदोलन मागे घेतलं. आत्ता मग यापुढं आंदोलनं कधी आंदोलनाची भाषा करूच नका. आम्ही तर करू पण देणार नाही आंदोलन. समजलं. तुमची रिक्षा बंद केली तर आमच्या रिक्षा चालू, मग काय होईल ते होईल. आम्ही आमचा पण मग याच्यात संघटनेत फूट पडली तरी वांधा नाही, पण यापुढं आंदोलनाची भाषा करू नका. समजलं. आणि आता लोकांनी सुट्ट्या टाकल्यात 3 दिवसाच्या. लोक घरी बसले. आता आम्हाला विचारतात, मी बरं रिक्षावर नसतो, माझ्या मुलाला लग्न आहे म्हणून मी येत नाही, पण आता त्यांना काय जबाब द्याल. जरा विचार करा ना. आंदोलन आता ते सांगतात 11 तारखेला खड्डा, आत्ता समजा नाही भरलं, तुम्ही काय त्यांचं वाकडं करणारा, काय करणारा बोला. आता यापुढं शांत झोपत जा. या डोक्यातून विचार काढा रस्त्याबद्दलचा. रस्ते मेन रोड पहिला बनवायचा का तिकडचं स्टार सिटी ते गल्ल्या गुच्छेनं रस्ता बनवायला लावला. अरे मेन रोड पहिला चालू झाला पाहिजे. आपलं आज एवढ्या लोकांचा प्रश्न होता, सगळे लोकांना आनंद वाटले तर का चांगली काम आहे. एक आंदोलन झालं तर काहीतरी रस्त्याचं डागडुगी किंवा काहीतरी होईल, पण तुम्ही त्याचं फार वाट लावून टाकली. बस जास्त बोलत ना. आता यापुढं आंदोलनाची भाषा करू नका. न खड्डे भरत नाही तर मरत. समजलं. कोणी एक पोस्ट बीट टाकू नका. ही तुमची कामं नाही. आगरी काय नाही ते लोकांचं बघितलं. आता ऐका लोकांचं, लोक केवढं बोलतात काय काय बघा. जा तुम्ही बसले गपचूप. जरा विचार करा. आंदोलन करताना संघटनेने नाही तर नुसतं राजकारण करू नका फुकटचं. रातचे 2 वाजता 3 वाजता 2 खड्डं बुंजाला तुम्ही व्हिडिओ टाकीता. आज एवढा मोठा प्रश्न होता. काय आता झालं, संपला. वा आता ही निवडणुका होतील ना तेव्हाच हे सगळं रोडबीट होईल. काय नाही पुढे टेंडर. आज आपले पत्रकार, निर्भीड पत्रकार राणे, किती वेळा त्यांनी या रोडबद्दल, खड्ड्याबद्दल किती ॲक्सिडेंट दाखवून दिलं या आपल्या प्रशासनाला, पण प्रशासनाला जाग येते काय नाही. आज ते राणेची सगळी केलेली मेहनत मोफत गमाविली तुम्ही. म्हणून यापुढं कुठे कोणाला व्हिडिओ काढायला सांगू नका. नाही आंदोलन करायची तुमची कामं राहिली नाही. आता यापुढे नुसतं तुम्ही याच्या त्याच्या बातम्या ऐका आणि गपचूप बसा. बस. जय श्रीराम. जय महाराष्ट्र. आणि आता 2 तारखेचं जे आंदोलन होतं ते कॅन्सल झालेलं आहे. आता इथे मी जाहीर करतो, कारण सर्वांनी नांगी टाकलेली आहे. हा बोला तुम्ही बरोबर. कारण मी एवढी मेहनतीने का केलेलं, जुळून आणलेलं. कारण रस्त्याचा एक असं आहे की किती ॲक्सिडेंट झालं, मुलं किती दगावलेत माहिती आहे का. गरोदर स्त्रिया ज्यांचा मूल दगावलं त्यांना माहिती पडतं की काय आहे. किती लोक अपंग झाले. आमचे रिक्षा चालक मालक संघटना जुचंद्रचे किती रिक्षावाले धुळीने हैराण होऊन, फेफडे खराब होऊन. आता जे आपण समजून जा काय बोलतो ते जास्त आपण बोलत नाही, पण बघा. आणि आंदोलन कॅन्सल केलं ना, हे मला फार वाईट वाटलेलं आहे. ज्या रस्त्यासाठी मी भांडत होतो, मी किती जणांची नावं पण घेतली, पण आता त्याचा काय उपयोग. जय महाराष्ट्र.